Hi everyone, welcome to my new video on the topic of common mistake made by a job seeker in their CV. ओके, आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एक फ्रेशर कॅन्डिडेट कुठल्या चुका आपल्या सी व्हीमध्ये करतात आणि त्याचा इफेक्ट काय होतो. ओके, सगळ्यात महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट गोष्ट असते आपल्या सी व्हीमध्ये तो म्हणजे त्याचा लेआउट. खूपदा फ्रेशर कॅन्डिडेट हे सेम टेम्पलेट यूज करतात जे त्यांच्या स्टाफकडनं त्यांना मिळाले असतात किंवा जे त्यांच्या मित्रमैत्रिणी यूज करत असतात, जे खूप कॉमन असतात किंवा जे खूप अनक्लिअर ऑर कॉम्प्लिकेटेड असतात एका फ्रेशर कॅन्डिडेटच्या सी व्हीसाठी. तो ही खूप मोठी चूक आहे जी मोस्ट ऑफ द स्टुडंट त्यांच्या सी व्ही मेकिंगमध्ये करतात. ओके, तर आपल्याला हे लक्षात ठेवलं पाहिजे की सी व्हीचा जो फॉर्मॅट आहे तो बेसिक असतानासुद्धा त्याच्यामध्ये प्रॉपर डिटेल्स ह्या प्रोव्हाइड केल्याच गेल्या पाहिजे. ओके, प्रॉपर इन्फॉर्मेशन त्याच्यात फिलआउट असली पाहिजे. ओके, तो जास्त कॉम्प्लिकेटेड नसावा किंवा अनक्लिअर नसावा, ज्याच्यामुळे काय होतं तुम्हाला खूप गोंधळलेला सी व्ही असेल तर रिक्रुटरलाही गोष्टी शोधण्यासाठी किंवा बघण्यासाठी 4 ठिकाणी बघावं लागतं. तर ही एक कॉमन मिस्टेक आहे जी आपण टाळली पाहिजे. सेकंड मिस्टेक जी न्यू जॉब सीकर करतो ती म्हणजे अनक्लिअर सी व्ही बनवणं. अनक्लिअर इन द सेन्स, जेव्हा तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर जॉबसाठी अप्लाय करता तेव्हा त्या जॉबमध्ये असणारे की पॉईंट हे आपल्या सी व्हीमध्ये असलेच पाहिजे. ओके, पण आपण एक नॉर्मल सी व्ही बनवतो, एक नॉर्मल सी व्हीचं टेम्पलेट असतं ज्याच्यामध्ये आपली बेसिक इन्फॉर्मेशन असते आणि तीच इन्फॉर्मेशन, तोच सी व्ही आपण प्रत्येक जॉबसाठी शेअर करतो आणि आपण असं गेस करतो की ATSमधून पास होईल किंवा रिक्रुटर त्याला सिलेक्ट करतील. बट असं नसतं. मोस्टली तुमचा सी व्ही हा तुम्हाला ज्या जॉबमध्ये इंटरेस्ट आहे त्या जॉबच्या डिस्क्रिप्शनसोबत सुसंगत असला पाहिजे. त्या जॉबमध्ये दिलेल्या डिस्क्रिप्शनपैकी मोस्ट ऑफ द पॉईंट तुमच्या सी व्हीमध्ये असतील तरच रिक्रुटर तुमचा सी व्ही शॉर्टलिस्ट करतो. अदरवाईज नॉर्मली फ्रेशरचे सी व्ही हे रिजेक्ट होतात ह्या एका चुकीमुळे. सेम सी व्ही तुम्ही प्रत्येक जॉबसाठी लावून देतात किंवा शेअर करतात, ही सगळ्यात मोठी चूक असते. ओके, थर्ड जी चूक असते ती म्हणजे इग्नोरन्स ऑफ प्रोफेशनल समरी ऑर ऑब्जेक्टिव्ह. जर तुम्ही फ्रेशर असाल तर तुमचं ऑब्जेक्टिव्ह हे तुम्ही ज्या जॉबसाठी अप्लाय करता आहात त्या जॉबला अनुसरून असलं पाहिजे. जर तुम्ही एक्सपिरियन्स आहात तर तुमचा जो प्रिव्हियस जॉब आहे त्या जॉबची बेसिक इन्फो किंवा तुम्हाला जो नवीन जॉब सर्च करतात त्या जॉबच्या डिस्क्रिप्शनसोबत तुमचं ऑब्जेक्टिव्ह हे मॅच झालं पाहिजे. ओके, जी पहिली ओळ असते जी तुमची स्टार्टिंग असेल दॅट इज द व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट ऑफ युअर सी व्ही. कुठलाही रिक्रुटर पूर्ण सी व्ही कधीच वाचत नाही. तो एक बुलेट पॉईंट वाचतो, तो ऑब्जेक्टिव्ह वाचतो आणि आपल्या जे डीमधले कुठले पॉईंट त्या सी व्हीमध्ये मॅच होत आहे हे चेक करतो. सो जेव्हाही तुम्ही तुमचा नवीन सी व्ही बनवता आहात, कुठल्याही जॉबसाठी तुम्ही अप्लाय करत आहात, तर पहिली गोष्ट म्हणजे तुमचा सी व्ही हा त्या जॉबच्या डिस्क्रिप्शनला मॅच करणारा असावा. जी डीमध्ये असलेल्या मोस्ट ऑफ द गोष्टी ह्या तुमच्या सी व्हीमध्ये शोकेस झालेल्या असल्या पाहिजे. ठीक आहे, आणि जे ऑब्जेक्टिव्ह आहे ते सेम ॲज इट इज 4 चौघांसारखं बनवण्यापेक्षा कुठंतरी आपलं वेगळं पण त्याच्यात दिसलं पाहिजे या दृष्टिकोनातून आपण सी व्हीमध्ये ऑब्जेक्टिव्ह बनवलं पाहिजे. त्याच्यानंतर जी कॉमन मिस्टेक असते ती म्हणजे नॉट हायलायटिंग अ की अचिव्हमेंट. आता की अचिव्हमेंट म्हणजे खूपशे मुलं मुली मला विचारतील की ॲज अन फ्रेशर आम्ही कुठल्या अचिव्हमेंट शोकेस करू शकतो. तर एखाद्या स्पर्धेमध्ये जर तुम्ही पहिलं आला किंवा तुम्हाला एखाद्या गोष्टीची आवड आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सर्टिफिकेशन आहे तुमच्याकडं, किंवा तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये स्पेसिफिक एक्सटर्नल क्लासेस लावून तुम्ही ती स्किल अडॅप्ट केली आहे, ह्या तुमच्या अचिव्हमेंट असतात. ओके, त्या अचिव्हमेंट तुम्ही तुमच्या सी व्हीमध्ये नक्कीच हायलाईट केल्या पाहिजे. ओके, देन नॉर्मल जी मिस्टेक असते इज अ टायपो ऑन ग्रामॅटिकल एरर. आपण खूपदा
एक बेसिक टेम्पलेट उचलतो, त्याच्यामध्ये एक बेसिक इन्फॉर्मेशन एडिट करतो. आपण पूर्णपणे ऑब्जेक्टिव्ह, पूर्णपणे गोष्टी न वाचता त्याच्यामध्ये फक्त मायनर चेंजेस करतो. त्याच्यामुळे वाक्याचा अर्थ खूपदा बदलतो. ओके. किंवा टायपिंग करताना आपण खूपदा मिस्टेक करतो आणि ती टायपो एरर होऊन जाते. म्हणजे आपल्याला टाईप करायचं असतं एक गोष्ट, बट ऑटो करेक्शनमध्ये ती दुसरीच गोष्ट टाईप होऊन जाते. त्यामुळेही वाक्याचा अर्थ खूप बदलतो. आणि ही जी मिस्टेक आहे ती फ्रेशर कॅन्डिडेट मोस्टली करतात ड्यू टू काय म्हणतात, एखाद्या गोष्टीची CV बनवण्याच्या घाई म्हणा, किंवा एखाद्या नवीन जॉबसाठी अप्लाय करताना आपण खूपदा घाईघाईमध्ये आपला CV अपडेट करतो, त्यामुळे टायपो एरर येण्याचे चान्सेस असतात, ग्रामर एरर येण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. तर ही जी आहे ही एक खूप मोठी मिस्टेक करतात मुलं, मुली, फ्रेशर, इवन एक्सपिरियन्ससुद्धा. ओके. देन जी जी सिक्सची चूक असते ती असे ओव्हर अँड अंडर एक्सप्लेन जॉब एक्सपिरियन्स. ओके. तर ही जी आहे ही ॲज अन फ्रेशर आपण कन्सिडर करू शकत नाही. हे जे एरर आहे हे एक्सपिरियन्स लोकांच्या CVमध्ये, त्याच्यामध्ये एखाद्या वेळेस एखादा जॉब डिस्क्रिप्शनमध्ये फक्त एवढं लिहितात की वर्क ॲज अ सेल्स एक्झिक्युटिव्ह, बट विच काइंड ऑफ सेल्स, कुठल्या कंपनीमध्ये, ड्युरेशन काय होतं, प्रोजेक्टमधले की स्ट्रेंथ काय होते, कधी करायचे, काउंटर सेल होता का, की डायरेक्ट सेल होता, की B2B होता, की B2C होता. हे जे मायनर ज्या गोष्टी असतात त्याचं जॉब डिस्क्रिप्शन तुम्ही टाकल्या पाहिजे, ह्या तिथं नसतात. किंवा याच्यापेक्षा उलटंही होऊ शकतं. एखादा माणूस एक सिंगल जॉब लाईनला, जसं की मी सेल करतो ह्या सिम्पल लाईनला 4 वेगवेगळ्या पद्धतीने सेम लाईन सेम इंटेन्शनने तो टाकतो. त्याच्यामुळे त्याचं डिस्क्रिप्शन हे 10 लाईनचं होतं, बट काम तो एकच करत असतो, सेल्सचं. सेम ही दोघंही गोष्ट ही CVवर खूप इम्पॅक्ट करतात. अंडर एक्सप्लेन जॉब डिस्क्रिप्शन और ओव्हर एक्सप्लेन जॉब डिस्क्रिप्शन. सो तुम्ही जे काम केलं आहे ते एका लाईनमध्ये तुमचं एक काम डिफाईन झालं पाहिजे. कुठलाही CV जे आपण बनवतो तेव्हा जॉब डिस्क्रिप्शन हे मिनिमम 4 ते 5 लाईनचं असलंच हवं. मॅक्झिमम ते 10 ते 12 लाईन ज्या तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटी असतील त्याप्रमाणे तुम्ही चेंजेस करू शकता. पण मिनिमम 3 ते 4 लाईनचं तुमचं जॉब डिस्क्रिप्शन असलं पाहिजे. मॅक्झिमम तुम्ही 10 लाईनपर्यंत जाऊ शकतात. जर तुमच्याकडं सिंगल एक्सपिरियन्स असेल तर. तुमच्याकडं मल्टिपल एक्सपिरियन्स असतील तर प्रत्येक एक्सपिरियन्सला आपण 3 ते 4 लाईन डिवाईड करून तसा आपला एक CV जो सॉर्टेड असेल, ज्याच्यामध्ये मोस्ट ऑफ तुमचे स्किल सेट, तुम्ही काम केलेल्या गोष्टी कवर होत असतील, अशा गोष्टी आपण त्याच्यात मेन्शन करू. ओके. त्याच्यानंतर जी आत्ता जेनझीजमध्ये म्हणूयात आपण येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यांचे वर्डिंग्स, ओके, किंवा त्यांचे जे शब्द आहेत ते मोस्ट ऑफ द टाईम ते एक जर्की शब्द यूज करतात किंवा कॉम्प्लिकेटेड लँग्वेज यूज करतात, जी की नॉर्मल रिक्रूटर समजू शकेल, किंवा जो रिक्रूटर आहे तो तुमच्याच एजचा आहे का असं नसतं. जे रिक्रूटर असतात ते एक्सपिरियन्स असतात, त्यांचं एज तुमच्यापेक्षा वेगळं असतं. ते तुमचे वर्डिंग समजू शकतात का? कधी कधी हो, कधी कधी नाही. सो कधीही जे लँग्वेज असेल ती खूप प्रोफेशनल यूज करावी CVमध्ये, जेणेकरून तुमचा जो CV आहे तो एक ग्रेसफुल दिसेल. तुमचं जे स्किल सेट असेल, तुमचा एक्सपिरियन्स असेल, तुमचं जे एज्युकेशनल बॅकग्राऊंड असेल ते खूप व्यवस्थितपणे तिथं शोकेस होईल. ओके. देन फेलिंग टू क्वालिफाय अकम्प्लिशमेंट. ओके. तो आता याच्यात काय असतं, आपण जेव्हा म्हणतो की फेलिंग टू क्वांटिफाय अकम्प्लिशमेंट म्हणजे काय, तुमचा जो CV आहे तो अपडेटेड नसतो. आता मी हे खूपदा बघितलं आहे की मी इंटरव्ह्यू द्यायला 2024मध्ये आलो आहे किंवा 2025मध्ये आलो आहे, बट माझा CV जो मी लास्ट अपडेट केला होता
तो 2020मध्ये अपडेट केला, माझ्या आधी अपडेट केला होता. किंवा माझा CV अपडेट करून मला अगदी 4 ते 5 वर्ष झाले. त्याच्यानंतर मी काही कोर्सेस केले, त्याच्यानंतर मी काही जॉब स्विच केले किंवा मी काही स्किल अडॅप्ट केल्या. बट त्या सगळ्या स्किल अडॅप्ट केलेल्या गोष्टी किंवा माझे जे जॉब स्विच आहे हे सगळं माझ्या लेटेस्ट CVमध्ये मेन्शनच नाही आहे. तर ही जी मिस्टेक आहे की आपण कुठल्याही जॉबला जाताना पहिली गोष्ट म्हणजे तुमचा CV हा अपडेटेड असणं खूप इम्पॉर्टंट आहे. मी मोस्ट ऑफ द टाईम काही कॅन्डिडेटला फक्त ह्या गोष्टीमुळे रिजेक्ट केलं आहे की तुमचा CVच अपडेटेड नाही आहे. ओके, जर तुम्ही तुमचं CVवर जो तुमचा पहिला इम्प्रेशन असतो एका रिक्रुटरवर किंवा एका HR वर, तुमचा CV हा फर्स्ट स्टेप असतं एखाद्या कंपनीमध्ये, तुम्ही त्या CVमध्ये जर प्रॉम्प्ट नसाल तर रिक्रुटर हे तुम्हाला एंटरटेन करत नाहीत. रिक्रुटरकडं बरेच CV ॲट अ टाईम येतात, ज्याच्यात ते त्यांना बेस्ट ऑफ द बेस्ट सॉर्ट करून जायचं असतं. तर तुमच्या फक्त एका चुकीमुळे तुमच्या हातातली एक चांगली संधी किंवा सुवर्ण संधी जाऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच तुम्ही तुमचा CV हा ॲटलिस्ट स्किल अडॅप्टेशनसोबत अपडेट केला पाहिजे. किंवा आपण मिनिमम म्हणूया 6 महिन्यातनं तुम्ही एक दिवस काढा, तुमचा CV अपडेट करा. किंवा तुमचं कॉलेज झाल्यानंतर तुम्ही थोडा वेळ काढा, तो CV अपडेट करा. किंवा जर तुम्ही फ्रेशर असाल तर आता एक्झाम नुकताच झाल्या, एक्झाम झाल्यानंतर थोडा वेळ असतो तेव्हा आपण तुम्ही तुमच्या CVवर काम करा, जेणेकरून जेव्हा रिझल्ट येईल त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्टली एखाद्या जॉबसाठी अप्लाय करू शकतात. ओके, सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत जे एका नॉर्मल CVमध्ये असायला हव्यात किंवा एका नॉर्मल CVमध्ये असत नाहीत म्हणून त्या रिजेक्ट होतात. ओके, सिमिलरली अजून एक मिस्टेक म्हणजे येते ती म्हणजे इनरिलेव्हंट ऑर आउटडेटेड इन्फॉर्मेशन. म्हणजे मी माझं ग्रॅज्युएशन पास केलं आहे बट माझ्या CVमध्ये अजूनही मी अपेअरिंग असं मेन्शन करतो आहे. किंवा मी नुकतंच लग्न केलं आहे बट माझ्या CVमध्ये अनमॅरिड असं लिहिलं आहे. हे एक तर इनरिलेव्हंट इन्फॉर्मेशन असतात किंवा आउटडेटेड इन्फॉर्मेशन असतात. या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण CV अपडेट करतो किंवा जेव्हा आपण इंटरव्ह्यूमध्ये बसतो तेव्हा खूप इम्पॅक्ट करतात एका रिक्रुटरवर, एका HRवर. याच्यामुळे तुमचे जे जॉब सिलेक्शनचे चान्सेस आहेत ते रिड्यूस होतात. या गोष्टी आहेत ज्या तुम्ही तुमच्या CVमध्ये अपडेट केल्या किंवा ह्या चुका जर तुम्ही दुरुस्त केल्या तर तुमचा CV नक्कीच शॉर्टलिस्ट होऊन तुम्ही इंटरव्ह्यूसाठी अपेअर होऊ शकतात. ओके, ह्या काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही तुमच्या CVमध्ये अपडेट करा, जेणेकरून तुम्हाला न्यू जॉब किंवा ॲप्रोप्रिएट जॉब शोधण्यासाठी मदत होईल. अशाच हेल्पफुल माहितीसाठी किंवा HR, इंटरव्ह्यूज, फ्रेशर, जॉब अशा काही गोष्टींसाठी जर तुम्हाला हेल्प हवी असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्हिडिओ.